नमस्कार मंडळी. गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कहाणी अजस्त्र पुलांची या मालिकेतील गोल्डन गेट ब्रिज ची कहाणी आपण ऐकत आहोत. आणि आधीच्या दुसऱ्या भागात आपण हे पाहिलं की या ब्रिजसाठी जे 230 मीटर उंच 2 पायलॉन आणि 50,000 टन अजस्त्र वजनाचे 2 अँकर ब्लॉक्स तयार केलेत. आता या निर्मितीला फायनान्स म्हणजे पैशाचं पाठबळ तर लागणारच ना. तर या पुलाच्या आर्थिक पाठबळासाठी कोण जबाबदार होतं? कारण त्यावेळेला 1929 ची अभूतपूर्व मंदी अमेरिकेत होती. तेव्हा बँक ऑफ अमेरिकेचा जियाडो अमानीनी हा धावून आला आणि त्यांनी चक्क 30 दशलक्ष डॉलर्सची मदत बॉन्डच्या स्वरूपात जोसेफ स्ट्रॉसला दिली. आता तुम्ही म्हणाल की 30 दशलक्ष डॉलर, अहो आधी तर तुम्ही 100 दशलक्ष डॉलर किंमत म्हणाला होतात. तर ही किमया कोणी केली? 100 दशलक्ष डॉलर्स वरून या पुलाची किंमत 30 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 1/3 कोणी आणली? यासाठी जोसेफ स्ट्रॉसचे 3 सहकारी कारणीभूत आहेत. त्यातला एक सहकारी होता जो डिझायनर होता, लिओन मॉयसेफ. या लिओन मॉयसेफला अमेरिकेतील सस्पेन्शन ब्रिजच्या डिझाईनचा अनुभव होता. लिओन मॉयसेफनी डिफ्लेक्शन थिअरी वापरून, आपला अनुभव वापरून अतिशय प्रमाणबद्ध परंतु कमी खर्चाचं पुलाचं डिझाईन सादर केलं. आणि त्याला मदत करणारा कोण होता? चार्ल्स एरिक. प्रोफेसर चार्ल्स एलिस याने डिझाईनसाठी जे क्लिष्ट कॅल्क्युलेशन्स लागतात ती आकडेमोड 10 खंडात सादर केली डिझाईनच्या स्वरूपात. आणि तिसरा कॉन्ट्रीब्युटर या पुलासाठी जो होता तो आर्किटेक्ट आयर्विंग मोरो. या मोरोला सौंदर्य दृष्टी होती. त्यांनी सगळ्यात मोठं योगदान दिलं की या पुलासाठी जो इंटरनॅशनल ऑरेंज रंग वापरलाय त्या रंगासाठी त्यांनी आग्रह धरला आणि तो रंग बरोबर डिझाईन करून दिला. हो, नाहीतर अमेरिकन सैन्य दलाचं म्हणणं होतं टिपिकल काळा आणि पिवळ्या स्ट्रीपचा रंग त्याला द्या, जो आपण एरवी रात्री दिसायला वापरतो. पण त्यांनी या ब्रिजची ब्युटीच गेली असती. याशिवाय या मोरोनी काय केलं? कलात्मक दृष्टी ब्रिजला दिली. त्यांनी आर्ट डेको नावाची जी स्कीम आहे, ज्यामुळे स्ट्रक्चर खूप छान दिसतं, वास्तू खूप उठावदार दिसते, असे दिवे, नंतर कॉलम्सला जे ब्रेसिंग लागतात ते ज्या पद्धतीने झाकले, ते सगळं आयर्विंग मोरोनी केलं. तर या तिघांच्या टीममुळे या ब्रिजला आकार आला. आता आधी आपण पाहिलं की 2 पायलॉन झाले, अँकर ब्लॉक झाले. आता महत्वाचं काम काय? आता महत्वाचं काम याच्यावरती केबल टाकायची. आता ही केबल टाकायची म्हणजे साधं सुद्धा काम नव्हतं. सगळ्यात पहिले काय केलं तर एक स्टीलच्या पट्टीचा त्यांनी वापर केला आणि एक स्टीलची पट्टी या कॉलम पासून त्या कॉलम पर्यंत नेली आणि ती नेताना डोक्यावरून मजुरांनी एक गाईड केबल पण नेली. आता ही गाईड केबल आणि खालची पट्टी ही लावल्यानंतर पुढचं काम सोपं होतं. कंपनीनी ज्यांना केबलची वायर न्यायची होती त्या कंपनीने काय केलं, एका वेळेला 6 केबल 2 ट्रॉलीज गाईड वायर वरून नेऊन मध्ये आणून काम फटाफट केलं. वेळेच्या 8 महिने आधी केलं. तर ते कसं केलं तर एका टोकाहून अँकर ब्लॉकहून केबल आणायची, ती पायलॉनच्या टोकावरून खाली आणायची, तशीच दुसऱ्या बाजूची येईल. दोन्ही वायर 6-6च्या नंबराने मध्ये येणार, त्या जोडणार आणि मग परत जाणार. अशा पद्धतीने केल्यामुळे काम लवकर झालं. पण तुमच्या लक्षात येईल ही केबल जी मोठी दिसते ती मुळात कशी आहे? एक केबल, एक वायर, साधारण एक त्याची वायर जी आहे ती एका पेन्सिल एवढी आहे. अशा 452 वायर्सची एक वेणी घालतात. त्यामुळे एक
छोटा असा केबलचा समूह तयार होतो आणि असे 61 वेण्या एकत्र घेतल्यात की तुम्हाला 1 मीटर डायमीटर म्हणजे 1 मीटर व्यासाचा मोठा केबलचा धबडगा दिसतो, ज्याच्यावरनं एक माणूस सहज चालत जातो. तर अशा या 2 केबल्स तयार केल्या रेकॉर्ड टाइम मध्ये आणि मजबूत त्या अँकरला बांधल्या सुद्धा. म्हणजे हे जोखमीचं काम झालं. आता पुढलं काम काय? तर रस्ता तयार करायचा, पण तेही तितकंच अवाढव्य होतं. आधी पाण्यावरून दोन्ही कॉलम्सच्या बाजूला 3 भाग रस्त्याचे स्टीलचे सांगाडे आणले आणि हे एकाच वेळेला 4 बाजूंनी म्हणजे प्रत्येक कॉलमच्या 2 बाजूंनी सारखे आणि दुसऱ्या कॉलमच्या 2 बाजूंनी सारखे असं करणं आवश्यक होतं. नाहीतर केबलवर अनबॅलन्स लोड येऊन केबल वेडीवाकडे होणार आणि कन्स्ट्रक्शन मध्ये घोळ होणार. तर दोन्ही बाजूच्या 3 पॅनल्स आल्यानंतर मग वरनच पुढचा रस्ता म्हणजे रस्त्याखालचा सांगाडा, स्टीलचा सांगाडा बनवण्यात आला. आता स्टीलचा सांगाडा भयंकर जोखमी आणि अतिशय वजनी होता. हे करताना जोसेफ स्ट्रॉसनी एक काळजी घेतली. तो कामगारांच्या सुरक्षेबद्दल अतिशय जागरूक होता. आपण हेल्मेट म्हणतो ना, तसं त्यावेळेचं कामचलाऊ हेल्मेट असायचं. ते प्रत्येक कामगारांनी वापरलंच पाहिजे. शिवाय त्याच्या कमरेला दोर असायचा, म्हणजे तो पडला तर तिथेच टंगत राहील. आणि याशिवाय जोसेफ स्ट्रॉसनी एक क्रांती केली. सर्कशीत जे ट्रॅपिकचं जाळ असतं ना, म्हणजे हवेत सूर मारणारे जे कलाकार खाली पडले तर त्यांना झेलणारी जी जाळी असते, ती जाळी जोसेफ स्ट्रॉसनी प्रत्येक कन्स्ट्रक्शनच्या भागाच्या खाली लावली आणि त्यामुळे 1 नाही 2 नाही 19 जणांचे प्राण वाचले. तसं तर एकदा एक अपघात झालाच. एक क्रेन काम करताना खाली पडली. आता जाळी होती, पण त्या क्रेनचं वजन एवढं होतं आणि इतक्या उंचावरून पडली की ती जाळी भेदून त्यावरचे 11 जण त्यांना जलसमाधी मिळाली. हा एवढा एकच वाईट झाला प्रसंग. पण तुम्ही विचार करा, त्यावेळेचा मानक काय होता? जितके दशलक्ष डॉलर किंमत आहे पुलाची किंवा वास्तूची, तितक्या नंबरनी डेथ होऊ शकतात. म्हणजे 35 दशलक्ष डॉलरसाठी 35 मजुरांचे प्राण जाऊ शकतात, असं त्यावेळेचं त्यांचं कॅल्क्युलेशन होतं. पण प्रत्यक्षात गेले किती मजूर? फक्त 11. म्हणजे जरी एकही मजूर गेलेला वाईटच, तरी एकंदरीत हे स्ट्रॉसच्या सेफ्टी मेजर्सचं फार मोठं सक्सेस होतं. आणि हो, हा स्ट्रॉस पछाडलेला होता कामाने. त्यांनी काम जे कंप्लीट केलं ना, ते वेळेच्या आधी केलं. नुसतंच वेळेच्या आधी नाही केलं, तर कमी किमतीत सुद्धा केलं. त्यांनी 35 दशलक्ष डॉलर मधले 1.3 दशलक्ष डॉलर वाचवलेत. हल्ली आपण बघतो कोणताही प्रोजेक्ट टाइम ओव्हररन आहे, कॉस्ट ओव्हररन आहे, असा कोणताच प्रोजेक्ट हल्ली आपण बघत नाही जो वेळेच्या आधी आणि कमी किमतीत झालाय. जोसेफ स्ट्रॉसनी तेव्हा हिस्ट्री केली, रेकॉर्ड केला की कमी वेळात आणि कमी खर्चात हा ब्रिज पूर्ण केला. आता तुम्ही दुसरी मजा बघा. जेव्हा 1937च्या मे मध्ये हा ब्रिज खुला केला, तेव्हा त्यावर 2 लाख पर्यटक, 2 लाख सॅन फ्रान्सिस्को निवासी आले आणि त्यांच्यामुळे 50,000 हॉटडॉगची विक्री झाली. विक्रेत्यांना पर्वणी होती. त्यानंतर 50 वर्षांनी हाच दिवस सेलिब्रेट केला, तेव्हा 2 नाही 3 लाख लोक या पुलावर चढले आणि हा पूल या वजनामुळे चक्क 6 फूट खाली गेला. पण घाबरायचं कारण नाही. डिझाईन प्रमाणे हा पूल, हा रस्ता 8 फूट खाली जाऊ शकतो. त्यामुळे तसंही 2 फुटाची मार्जिन होती. बरं, आधी आपण म्हटलं होतं की सॅन फ्रान्सिस्को हे भूकंप प्रवीण प्रदेशात आहे आणि नंतर एक भूकंप झाला. त्यात काय झालं? याच सॅन फ्रान्सिस्को शहराचा दुसरा एक बे ब्रिज आहे, तो पार्शली म्हणजे डॅमेज झाला. तो थोडा त्याच्यात नुकसान झालं. त्यामुळे त्याच्यावरची ट्रॅफिक गोल्डन गेट पुलावरती आली आणि त्या भूकंपानंतर गोल्डन गेट ब्रिजच्या नखाला सुद्धा धक्का लागला नाही. उलट त्यांनी 1.5 पट माणसं त्या दिवशी नेली. हा एक वेगळा रेकॉर्ड आहे. म्हणजेच जोसेफ स्ट्रॉसनी जे डिझाईन केलं ते भूकंप रोधक होतं हे सिद्ध झालं.
आजही या पुलावरून तुम्ही बघाल तर लोक सेल्फी घेतात, फोटो घेतात आणि आतापर्यंत 9 लाख लोकांनी त्याचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केलेले आहेत. नयनरम्य आकाश, तेही सॅन फ्रान्सिस्कोचं, आणि त्यावरती इंटरनॅशनल ऑरेंज कलरचा हा पूल संध्याकाळी वेड लावतो हो लोकांना. तुम्ही एकदा जा आणि बघा तुम्हाला कसं वेड लागेल हा पूल बघून. आणि हो, शेवटी एक कळकळीची विनंती, आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचा उत्साह अजून वाढेल तुम्हाला अजून वेगवेगळ्या वास्तूंची ओळख करून द्यायला. मग करताय ना?